नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. वाजले आहेत आता 7:20. आज चाललो आहे आम्ही देवीच्या दर्शनाला संगमेश्वरला. आमची कुलदैवता भैरी भवानी, त्यांच्या दर्शनासाठी आम्ही आज चाललो आहे संगमेश्वर. तर आता थोड्या वेळात आपण निघू, तर आपली जर्नी चालू करू देवीच्या दरबारापर्यंत. चला, तर भेटू आपण थोड्या वेळात. चला, रिक्षा येणार, रिक्षातनं बसून मेरवीला जायचं स्टॉपवर. तर रिक्षाने जायचं आपल्याला मेरवी स्टॉपवर. मेरवी स्टॉपवरून रत्नागिरी किंवा संगमेश्वर जी बस भेटेल ती पकडून आपल्या स्पॉटवर जायचं आहे. येतोय रिक्षाचा आवाज येतोय. आली आला ना रिक्षा आली. चला आता रिक्षात बसल्यावर बघू. चला, चलो रिक्षा मिल गई. विजयदुर्ग चिपळूण रिक्षाने जातो. अरे रत्नागिरीचं भाडं होतं काय? रत्नागिरी भाडं नाही, काम करायचं. अच्छा, अरे निघालाच की जायला नाही. रिक्षा चालली आपली. साई पूजा. या बसने पहिला आम्ही गावी यायचो. ही बस इकडनंच जातो, इकडे उतरतो. चला आता बघूया कुठली बस येते आपल्या इथे. कुठे आपल्याला संगमेश्वर पकडायचे आहे ना? हा, बघूया आता काय भेटेल ते. चला आता बस आल्यावर बघूया कुठली बस येते. मग डायरेक्ट आपण तिकडचा ट्रॅव्हल पूर्ण दाखवू. तर आपली गाडी आलेली आहे. आता बघूया थांबते की नाही गाडी. पहिला गाडी भरलेली आहे म्हणून इथे थांबव. दगड घ्यायचं तुझं धरून महाराज थांबवली पाहिजे. तुम्हाला अर्जंट जायचं असेल तर काय करणार? अरे थांबव ना बाबा, थांबव. काय बघतो, थांबव ना. रत्नागिरी होती गेली. बसमध्ये जास्त लोक असते म्हणून नाही थांबवला. काय तेवढा वेळ निघून जातो ना यार. त्याला मागे चष्मा दिला पाहिजे आता. बस आली आता, बघूया ती तरी थांबते का. बस तर येते. तिकडे स्लो गेली बघ. नाही आय थिंक थांबेल बस. बस थांबेल. अरे काय बोलाल, क्या बोलोगे आप? कोण आली ती पण नाही थांबली. अरे विजयदुर्ग गेली. झाला कार्यक्रम. आठवडा झालाय. तू आता चाललायस का?
तर आता इकडनं बस भेटली तर जाणार रत्नागिरीवरून संगमेश्वरला. कारण की एक पण बस थांबली नाही आपल्यासाठी, तर आपल्याला आणायच ना गावचे त्यांनी रिक्षा घेऊन आले, त्यांनी आता पावसला सोडलं. आता बघूया बस आल्यावर ब्लॉग चालू करू आपला. तर चला थोड्या वेळाने भेटू. रत्नागिरी स्टँडला 2 तासानंतर बस भेटली आहे. देवगड या बसने आपण आलो आहे. रत्नागिरी बस स्थानक. आता इकडनं आपण संगमेश्वरची बस पकडणार आहे. हो खूप गरम होत आहे. चला आता कुठली बस लागेल त्याच्यावरती आहे, बघूया. कुठे लागेल आता बस? संगमेश्वर 3 नंबर प्लॅटफॉर्मवर. मजा आली ना बसमध्ये? मजा आली ना बसमध्ये? ती कुठली आहे? विजयदुर्ग. अशी मुंबईची पण भेटते ना, मुंबई टू विजयदुर्ग. आपल्याला जाताना कुठली पण गाडी चालेल, गावकडून नाश्ता टाईम. आता 10:30ची बस आहे. बस भेटलेली आहे चिपळूण, रत्नागिरी चिपळूण. बोर्ड नाही काय नाही लागलं. आता डायरेक्ट संगमेश्वरला भेटू. आता बस स्थानकावरून निघाली आहे बस. खोलून ठेवले ना.
आलो आहे संगमेश्वरला. संगमेश्वरला आपण बसने उतरलो आता. आता जाऊया रिक्षा पकडू. पण आता रिक्षा बघूया. रिक्षा बघायला जात आहे गेले आपल्याला संगमेश्वर बस स्थानकावरून. तिकडे बाजार पण संगमेश्वर स्टेशनवरून 6 किलोमीटर ते मंदिर आहे. तिकडे जाम होतात. काय लागते हां पुढे भवानी मंदिर इकडे. बापरे रोड खतरनाक आहे. चालते लागेल ना मोबाईलवर मंदिर आहे. हे मंदिर आपलं भैरी भवानी मंदिर. गेलात ना. हो हो संभाजी स्मारक आहे त्याच्या आतमध्ये गेला की करणे हे बघा कालभैरव भैरी भवानी मंदिर आहे ना. हां पुढे आणखी मला आम्ही पाठवतो. दर्शन झालेलं आहे. तुम्हाला मंदिराचं वातावरण मी दाखवतो व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बघा पुढे. खूप छानपणे दर्शन झालेलं आहे. जागाही खूप मस्त आहे. मला आताही असं वरून मी दाखवतो. हे पूर्ण हे मंदिर आहे. खूप मस्त जागा आहे. तुम्ही येऊ शकता, तुम्ही पाया पडा, सगळं करा. देवापुढे काही नाही आहे. देव तुमच्यासोबत आहे तर तुमच्यासोबत सगळं आहे. भैरी भवानी उदो. झालं? चला आपण भेटू लवकर. हे हाती परडी कुंकू भाळी अंतरी तेवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग हाती परडी कुंकू भाळी अंतरी तेवली ज्योती ग भंडाऱ्याची. ते दाखवलं ना त्या अविनाशने संभाजी राजांचं. भरपूर आहेत अजून. नाही भरपूर नाही ते 1-2च होते. हां भरपूर काय काय अजून पुढे आहेत बघ भेटतील. चल संभाजी राजांचं त्यांचं नाही बघायला भेटलं ना आपल्याला. हेच ते कसबाचं हे बघ सगळं इकडे हे बघ सगळं टोटल ते गाव आहे बघ कसबा. हे बघ घरं आहेत. हे मंदिर का असं एकदम तोडलंय? अरे ते बांधायला पाहिजेत ना, त्या लोकांनी करायला हवं ते. केलं पाहिजे होतं त्यांनी. वाडा
इकडे अच्छा महाराजांचा हे बघू शकता तुम्ही. संभाजीचं महाराज हा मंदिर मंदिर जाऊन इथे. मंदिरात जाऊन यायचंय. हो हो वाडा बघायला जाऊया. वाडा पण बघूया. पहिला मंदिरात दर्शन करू नंतर मग वाडा बघायला जाऊ. काय बोलला? घामाळलोय पूर्ण. जास्त बाकरीने तिथून जातो. नाही ग. बाकरीचं वजन घेऊन नाही जमत ते. चला आपण आता मंदिरात भेटूया डायरेक्ट. हो, अविनाश तो दाखवतो. कनकेश्वर मंदिर सगळं मंदिर दाखवतो तो. तुम्ही बघू शकता. आता आपण आतमध्ये चाललोय. मंदिर दाखवतो कनकेश्वर मंदिर. पहिल्या जमान्यात कसं काय हो दगड बिगड. बघू शकता. तुम्हाला दर्शन करवतो सगळीकडून. पिशवी घे पहिला सांगतो. पहिले मंदिराच्या पुढे गणपती. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. आठवते मला. काय होतो? आपलं कायासाठी केलेलं आहे. घंटी वाजव. घंटी वाजव. गणपतीचं दर्शन झालेलं आहे. मला बघितलं. चला आता मंदिराच्या दुसऱ्या आतमध्ये जाऊ. मंदिराच्या आतमध्ये चाललो आपण. तुम्हाला दाखवतो. आतमध्ये आतमध्ये जाऊया. खूप आतमध्ये आहे. बघू शकता. तुम्हाला पूर्ण फ्रेमिंग दाखवतो मी. हे इकडे हे ये ना आतमध्ये जाऊया. होय हो. अरे माझे ते मला ब्लाऊज साडी पण लागली. ते काय जाताना इकडून द्यायचं. जाताना इकडून द्यायचं ना. जाताना इकडून हो हो हा तेव्हा मी पाठ नाही करून इकडून जा. हा पांढरगंज लावा, विभूती लावा, तांब्याचं तीर्थ घ्या, फोटो काढा. वरती डोक्यावरती स्त्री यंत्रांची बघा. म्हणून छत्रपती समाईना श्रीमान योगी म्हणतात. छत्रपती समाईशिवाय इथे पूजापाठ करायची. ध्यानाला बसायची. फोटो काढा. हरिओम हरिओम हरिओम. इकडून जा. देवाला पाठवली. ओ माय गॉड. तुम्ही बघू शकता. हे नंदी महाराज. तुम्ही आधी कुठे लावा ते बघा. फोटो काढा. फोटो काढा. हो आता ते बोलले पूर्ण व्हिडिओमध्ये. ओ माय गॉड. पहिल्यांदा आलं इकडे. खूपच भारी मंदिर आहे. खूप. कुठून आला? आम्ही आलो मालवण मुंबई. या आयुष्यमान सुख शांती समृद्धी शांती. खाली
संगम बघा आणि मंदिरच्या पाठीमागचा फोटो काढा. मंदिर गोल येतं. 2 फोटो काढा. आयुष्यमान, सुख शांती, समृद्धी आणि हे आहे. चला. हा मंदिरच्या पाठीमागचा फोटो काढा. गोल हो, येतो. आणि नंतर खाली संगम बघा, जवळ आहे. हो हो चालेल चालेल. हे आहे. हो एक मिनिट, हा फोटो घ्या. मोबाईल घ्या, मोबाईल घ्या. या ग्रुपला पण पाठवा, नातेवाईकांना पण पाठवा. आणि संभाजींची माहिती यामध्ये घेतलेला आहे. या या चला. या पण जरा. हो हो आता येत ना. अरे ओम. अरे ओम. अरे ओम. अरे ओम. चल इकडनं. टाकायचं तरी काहीच करत नाही. तेच म्हणजे ना होय तेच आहे. कसं बांधलंय बघ. तोच ना सगळं सांगतो. अविनाश सांगत होतो ना. हाच तो बोल. पुढची गाडी भेटणार ना ते हो, देवडूला हो. जायला. चला जाऊया. सांगतो तुला. चला आता. देवडूला जायला भेटणार नाही पुढची गाडी. आलो की नाही. वस्तीला जायला लागेल मग कुठेतरी. चला आता आपण राजवाडा बघायला जाऊया. चार्जिंग संपत आली आहे म्हणून पॉवर बँक लावून फिरतोय. सगळं तुटलेलं फुटलेलं. बघा तुम्हाला दाखवतो. हे राजवाडा त्यांचा होता. इथे संभाजी महाराजांना पकडून ठेवलेलं. त्यांच्यासोबत धोका झालेला इकडे. इथे धोका झालेला त्यांच्यासोबत. इथेच पकडलं. बघू शकता. अजून आहे तसंच आहे. हे एवढंच आहे बस. बघू शकता सगळं कोसळलं आहे आता सध्या तरी. कोसळलं आता ते काय. तुम्हाला 360 व्ह्यू दाखवतो थोडा. बघू शकता. एवढंच आहे. इथे शिवाजी महाराज संभाजी महाराजांसोबत धोका झालेला. एवढी जागा फिरायची होती थोडी फिरली. खाली असणार. चल जाऊया. इथेच पकडलं होतं ना. चला आता बघितलंय सर्व. आता जाऊया घरी पप्पांच्या मामांच्या. आता बस वगैरे भेटते का बघूया. कसं जाऊया कारण की खूप थकलो आपण. खूप गरमी होते. पप्पा पण खूप थकले आहेत. चला थोड्या वेळाने भेटू. चार्जिंग पण खूप कमी आहे. पॉवर बँक लावून फिरतोय. चला करून चालू रिक्षा. आता सह्याद्रीनगरला आपला दादा येतोय घ्यायला गाडीवर. गाडी घेऊन बघा गाडी आली आहे. ही आपली गाडी आली आहे. नवा आली आहे तो गाडी. मी पुढे बसतो बघा. मी पुढे बसतो. काय म्हणतो दादा कसं आहेस? बाकी बरं आहेत ना. झोपलेलाच की काय घरीच होतो. नाही फोन उचलला मला. फोन उचलतोस की नाही. फोन आतमध्ये मी इकडे तिकडे असले की फोन घरी असला की कुठं काय तरी का अरे कुठे ती गायब झाली लगेच. डिसअपेअरमध्ये ठेवलेलं. मोबाईलमध्ये काय झाली डिसअपेअरमध्ये ठेवलं. गायब झाली. आता येईल बघ कुठेच. कॉलेज आंबोचं कॉलेज. गावाला पेट्रोल मिळतं.
लोक कशी आम्हाला पेट्रोल मला मुंबईकर आले ना सगळे गॅस मिळत नाही पेट्रोल भेटत त्याच्यामुळेच नाही. मिळत नाही वाटतं. मुंबईच्या गाड्या किती आल्या आहेत त्याच्यामुळेच मिळत नाही वाटतं. त्याच्यामुळं आता हे हा महिना संपला की बघ मग काय पेट्रोल पंपवर कोण सुपुत्रा पण नसतो. आता मुंबईकरी भरपूर आहे. आता ह्या महिना म्हणजे हा, 20 मे तारखेपर्यंत महिन्यामध्ये लयच काय. 15 जून पर्यंत तसंच चालणार नाही. नाही, जून नाही हा महिना असतो मे महिन्यात तर नाही कमी काय. काय माणसाला आम्ही आलो ना त्या गाडीत काय भरून आल्यात गाड्या. तुमच्याकडे पण असं काहीतरी मोठं दुकान बिकान करायला गाव तसं चालायला पाहिजे. नवीन रस्ता बनवला ना. चल उठवायला चल उठवून येऊया त्यांना. चल उठवूया सर. होय हो आम्ही बरे आहेत. तुम्ही सगळे बरे सगळे. अरे वा वर पण गेलं. हे आपलं गरुड मामांचं. चला फ्रेश वगैरे होऊन नंतर भेटू. तर आता मित्रांनो फ्रेश वगैरे होऊन झालो आपण. चाय नाश्ता वगैरे झालेला आहे. तर जरासं फिरूया वरती. जिकडनं आलो तिकडनं मच्छर खूप चावत आहेत. मरणाचे मच्छर चावत आहेत इकडे. तुम्हाला जागा दाखवतो ना. जागा हे घर आणि पूर्ण पुढपर्यंत पूर्ण जंगल आहे. काहीच नाही प्रॉपर पूर्ण जंगल. हे एकच घर इकडे आहे या जंगलात आणि बाकीची सगळी घरं खाली आहेत बघायला गेलं तर. आणि हा रोड आत्ताच बनला आहे कारण की पहिला नव्हतं. हे पहिला पूर्ण हे असंच होतं मळ्यात. पूर्ण मळा होता. तिथे गाई राहायच्या पहिला पण आता नाही आहेत. खूप ठिकाणी फिरलो 2-3 ठिकाणे केली. पहिला समेश्वरला गेलो तिकडे देवीचे दर्शन घेतले. नंतर मग तिकडनं संभाजी महाराजांची जिकडे काय होतं ते काहीतरी ते बघितलं. नंतर मग अजून खूप काही ठिकाणी फिरलो आम्ही. नाही 2-3 ठिकाणीच फिरलो. जागा मस्त आहे एकदम भारी. जंगल. त्या झाडावर आंबे लागलेले आहेत यावाल्या. मगाशीच खाल्ले काढून. फणस खूप लागलेले आहेत. फणस आता बघू कधी काढायला भेटतील तेव्हा काढूया. हो तर आता बघू परत मार्लेश्वरला जायचं आहे. तिकडचं पण करायचे आहे व्हिडिओ. तर बघूया थोड्या वेळात. म्हणजे आता हा ब्लॉग तर इथंच संपवतो. थोड्या दिवस आता 1 दिवस इथे आराम करू आम्ही. नंतर बघू जसं होईल तसं मार्लेश्वर पूर्ण करायला बघणार. मग तिकडनं डायरेक्ट रिटर्न टू रत्नागिरी आणि परत माझ्या मामाच्या घरी. सो चला भेटू. स्पॉट्स पूर्ण बघा कारण की मी प्रॉपर स्पॉट दाखवले आहेत. मंदिर दाखवलं आहे. संभाजी महाराजांना जिकडे अटक करून ठेवलेलं त्यांच्यावर हिंसा म्हणजे त्यांच्यावर खूप त्रासदायक हे केलं मराठी माणसांनी. त्यांच्याच माणसांनी त्यांना धोका दिला. ती जागा तिकडे दाखवली आहे मी. वाडा इट्स मीन वाडा संभाजी महाराजांचं. खूप मस्त जागा आहे ती. तर ब्लॉग बघा मस्त झालेला आहे. लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय.